नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो, मी डॉक्टर रमेश चौधरी. शिक्षण सखा या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत. महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं एक महत्त्वपूर्ण पत्र आहे. पत्राचा विषय आहे शिक्षणामधील नाविन्यपूर्ण पद्धती व प्रयोगांना promoting initiative practices and experiments in education for schools and teacher education institution या कार्यक्रमांतर्गत सन 2026-27साठी प्रकल्प किंवा प्रस्ताव मागविण्याबाबत अतिशय महत्त्वाचं पत्र आहे. हे राज्यातील सर्व शालेय शिक्षण विभागातील उपसंचालक, प्राचार्य, डायट, प्रशासन अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांच्यासाठी आहे. त्यांच्या माध्यमातून शिक्षकांपर्यंत पोहोचावं यासाठी हे पत्र आहे. याचा संदर्भ आहे की शिक्षक शिक्षण विभाग, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद म्हणजेच NCERTचं एक 19 जून 2026चं पत्र आहे. NCERT दिल्लीच्या माध्यमातून जी लिंक आलेली आहे संकेतस्थळावर माहितीपत्रक भरण्याची, तर त्या लिंकच्या संदर्भात एक संदर्भ आहे. तर विषय असा आहे की राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजे NCERT नवी दिल्ली यांच्या माध्यमातून शिक्षक शिक्षण विभागामार्फत दरवर्षी प्रमोटिंग इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस अँड एक्सपेरिमेंट्स इन एज्युकेशन फॉर स्कूल्स अँड टीचर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन हा कार्यक्रम राबवण्यात येतो. तर सदर कार्यक्रम जो आहे तो शालेय शिक्षण आणि शिक्षण विभागातील नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रयोगांना प्रोत्साहन देण्यासाठीचा असतो आणि या उपक्रमात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा यासाठीचं हे पत्र आहे. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद म्हणजे NCERT नवी दिल्ली यांच्याद्वारे सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात शिक्षक व शिक्षक प्रशिक्षकांकडून नवोपक्रम प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. सदर प्रस्ताव हे प्राचार्य क्षेत्रीय शिक्षा संस्थान म्हणजे RI रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन भोपाळ यांना सादर करायचे आहेत. निवड झालेल्या प्रत्येक नाविन्यपूर्ण प्रकल्पासाठी 10,000 इतका बीज निधी म्हणजे सीड मनी देण्यात येणार आहे. तरी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळा, शिक्षण संस्था, शिक्षक प्रशिक्षक आणि सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या सर्व प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी अशा संबंधित सर्वांपर्यंत माहिती पोहोचावी यासाठी हे पत्र आहे. पात्र शिक्षक आणि शिक्षक प्रशिक्षकांना प्राचार्य क्षेत्रीय शिक्षा संस्थान RI भोपाळ, श्यामला हिल्स भोपाळ यांच्या माध्यमातून दिनांक 31 जुलै 2000पर्यंत हे प्रस्ताव टपालाद्वारे पोहोचतील अशा पद्धतीने नवोपक्रम प्रस्ताव सादर करण्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आणि माहिती द्यावी. या संदर्भात नवोपक्रम आणि जो प्रस्ताव असेल तो प्रस्ताव मराठी, हिंदी किंवा इंग्रजीतून सादर करता येणार आहे. या कार्यक्रमाची सविस्तर माहिती NCERTच्या संकेतस्थळावर पण उपलब्ध आहे आणि QR कोड दिला आहे पत्रात. त्या पत्रात पण स्कॅन करून आपण इंग्रजी आणि हिंदीमध्ये या संदर्भातली आवश्यक ती महत्त्वपूर्ण माहिती समजून घेऊ शकतो. विशेष म्हणजे नवोपक्रम प्रस्ताव आपण मराठीतून सुद्धा देता येणार आहे, म्हणून महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षकांना सुद्धा एक चांगली संधी आहे. नवोपक्रम प्रस्ताव टपालाद्वारे पाठवण्यासाठीचा पत्ता आहे की प्राचार्य क्षेत्रीय शिक्षा संस्थान RI NCERT श्यामला हिल्स भोपाळ आणि या पत्त्यावर हा प्रस्ताव आपल्याला 31 जुलै 2026पर्यंत पाठवणे आवश्यक आहे. सदर अतिशय महत्त्वपूर्ण इनोव्हेटिव्ह प्रोग्राम्स आणि प्रॅक्टिसेससाठी आणि एक्सपेरिमेंटसाठी अनेक शाळांतील शिक्षक सहभागी होत असतात. त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. त्यांनी जास्तीत जास्त या संधीचा फायदा घेणं अपेक्षित आहे. माननीय सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे पत्र आहे. या पत्राच्या अनुषंगाने जास्तीत जास्त शाळांनी सहभाग घेणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त शिक्षकांपर्यंत सदर माहिती पोहोचवा. आपण आतापर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, आपल्या मित्रांना शेअर करा. आपल्या मनापासून धन्यवाद.